प्रत्येक श्रोत्याने प्रत्येक वक्त्याने तुम्हाला परिहार दिलाच असेल, तरी पण 2 मिनिटं परिहार देतो. या ज्या मार्करवाडी पंचक्रोशीमध्ये सोमेश्वराच्या मंदिरासमोर हे जे पवित्र भगवंताचं नामचिंतन चाललेलं आहे, ते कारण म्हणजे 18व्या शतकातले महान सद्गुरु संत बाळूमामा. या बाळूमामांचा बघा क्रमांक 4 या ठिकाणी गेली 8 दिवस झाले या ठिकाणी विसवलेला आहे. त्याच्या निमित्त ही कीर्तन सेवा आहे. गेले 8 दिवस झालं अनेक वक्ते येतात, कीर्तनाच्या माध्यमामधून मार्गदर्शन करतात, ते तुम्ही श्रवण करतात. हे तुमचं परम भाग्य आहे. कारण का मनुष्य हे अनमोल आहे. अनमोल देहामध्ये जेवढी संताची सेवा करता येईल तेवढी करावा. कारण का हा अनमोल देह परत परत मिळत नाही. जन्म नाही रे आणि तुका म्हणे माझे भाक. एक बार मनुष्य देह मिळालाय आणि एक बार मनुष्य देहामध्ये जर आपल्या जन्माचं यथार्थ पूर्ण करायचं असेल, जन्माचं सार्थक करायचं असेल, तर माझ्या सज्जन मायबाप हो, संताची सेवा तुमच्या आमच्या हातून होणं गरजेचं आहे. म्हणून गेली 8 दिवस झाले मार्कडवाडीतल्या लोकांनी माझ्या 18व्या शतकातले महान सद्गुरु संत बाळूमामा, या बाळूमामाची गेली 8 दिवस झालं तन मन धन एकत्र करून ही सेवा प्राप्त आपल्या जीवनामध्ये करून घेत चाललेले आहेत. परम भाग्य का भाग्य या. अहो संताची सेवा होणं म्हणजे हे एका जन्माचं पुण्य नाही. संताची सेवा आपल्या हातून होणं म्हणजे विशालजी महाराज अनेक जन्माचं पुण्य एकत्रित यावं लागतं. तेव्हा संताची सेवा आणि देवाची सेवा तुमच्या आमच्या हातून होते. मी सांगत नाही, जगाचे जगद्गुरु तुकोबराय सांगतात. अरे संताची सेवा कधी तुमच्या आमच्या हातून होती तुकोबराय बोलून जातात. पुण्य फळले भौत दिवसा संतांची सेवा तुमच्या आमच्यातून घडती म्हणजे एका जन्माचं पुण्य नाही. पुण्य फळले भौत दिवसा भाग्य उदयाचा ठसा झालं सन्मुख तो कैसा संत चरण पावले आज फिटले माझे कोडे बहुत दिसाचे साकडे कोंढाटले पुढे परभ्रम सावळे. एका जन्माचं पुण्य नाही, याला अनेक जन्माचं पुण्य एकत्रित यावं लागतं. तेव्हा संतांची सेवा तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्राप्त होती आणि जी सेवा प्राप्त होती तेव्हा आपल्या हातून संतांची सेवा घडती. मला सांगायचंय काय, गेले 8 दिवस झालं
एका महान सद्गुरु संत बाळू